हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 9 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे कार्बनी संयुगे. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं होतं? मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्रियात्मक गट हा जो काही पॉईंट होता तो पाहिलेला होता. क्रियात्मक गटामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची तिथे उदाहरणं देखील पाहिली होती. क्रियात्मक गट म्हणजे काय असतो? असा गट असतो, असा विषम अणू किंवा विषम अणूंचा असा गट असतो की ज्यामुळं त्या विशिष्ट संयुगाला विशिष्ट असे रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. असा जो काही विषम अणू आणि विषम अणुगट असतो त्या विषम अणुगटाला क्रियात्मक गट असं म्हटलं जातं. आपण बघितलं त्या ठिकाणी कोणकोणते विषम अणू येतात. पहा, सपोज हा जो काही अल्काइल ग्रुप आहे त्याला समजा X जोडला. X म्हणजे काय? तर विषम अणू. विषम अणू म्हणजे काय? हेटेरो ॲटम. याच्या जागी कोणताही दुसरा जोडला की इथं काय तयार होतं? तर हा क्रियात्मक गट तयार होतं. आणि याचे जे असणारे आहेत या क्रियात्मक गटामुळे हे जे काही संयुग तयार झालेलं आहे याला विशिष्ट असे रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. त्यामुळं या गटाला काय म्हटलं जातं? क्रियात्मक गट असं म्हटलं जातं. याचं नाव आहे मिथाइल अल्कोहोल. ओके, याचं नाव काय आहे? मिथाइल अल्कोहोल. हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं होतं. क्रियात्मक गटामध्ये कोणकोणते क्रियात्मक गट असू शकतात? पहा, हेटेरो ॲटम कोणकोणते असतात किंवा विषम अणू कोणकोणते असतात? तर एक म्हणजे हायड्रोजन, दुसरा म्हणजे ऑक्सिजन, तिसरा म्हणजे नायट्रोजन, सल्फर असेल. अशा विविध प्रकारच्या अनेक मूलद्रव्यांबरोबर कार्बन काय करतो? बंध तयार करतो. आणि बंध तयार केल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळे संयुग तिथे तयार होतात. आणि त्या संयुगांना जेव्हा वेगळा विषम गट किंवा विषम अणूंचा गट तिथं जॉईन होतो तेव्हा त्या तयार झालेल्या संयुगाला एक विशिष्ट अशा पद्धतीचे रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. त्याला काय म्हटलं जातं? क्रियात्मक गट असं म्हटलं जातं. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो आपण पॉईंट बघणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे समजातीय श्रेणी. समजातीय श्रेणी. आता सम म्हणजे सारखे, जातीय म्हणजे एकाच जातीचे, आणि श्रेणी ही काय आहे हे बघूयात आपण. याला इंग्लिशमध्ये बाळांनो होमोलॉगस सिरीज असं देखील म्हटलं जातं. सो आपण इथे लिहूयात समजातीय श्रेणी. ओके, यालाच काय म्हणतात? होमोलॉगस सिरीज. आता होमोलॉगस सिरीज काय आहे तर आपण पाहूयात. पहा, तुम्हाला माहिती आहे की कार्बन काय करतो? कार्बन त्याच्या जवळ असणाऱ्या कोणती त्याच्याकडे पॉवर असते? तर पॉवर म्हणजे शक्ती म्हणूयात आपण. कुठली असते? तर शृंखला बंधन शक्ती असते. म्हणजे काय करतो तो? साखळी तयार करू शकतो. वेगवेगळे कार्बन अणू एकमेकांना जोडत जाऊन लांबच लांब त्याची शृंखला तयार होते. आपल्याला माहिती आहे. मग ह्या सरळ शृंखला असतात, शाखीय शृंखला असतात, त्याची काही वलये देखील असतात. हे आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ मी या ठिकाणी एक एक्झाम्पल लिहिते. आता एक्झाम्पल लिहिताना पहा, उदाहरणार्थ कोणतं लिहूयात आपण? समजा मी या ठिकाणी CH3, CH2, CH2, CH2 आणि H. ओके, हा वेगळा लिहिला. ओके, इथं CH3 लिहिलं काय आणि हा फोडून लिहिला काय? सारखंच आहे. म्हणजे हा जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनच्या जागी X आला. X म्हणजेच काय? तर क्रियात्मक गट. क्रियात्मक गट आला की काय होता तो? त्या ठिकाणी तयार झालेल्या संयुगाला वेगळे गुणधर्म प्राप्त होतात. ह्या हायड्रोजनची जागा कोण घेणार आहे? दुसरा विषम अणू घेणार आहे किंवा दुसऱ्या विषम अणूंचा अणुगट घेणार आहे. हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. ओके, समजा मी हेच उदाहरण कशा पद्धतीने लिहिलं? हा जो हायड्रोजन आहे हा Xनी काढून टाकला. म्हणजे हा काढून टाकणार आणि मी त्याच्या जागी X घेणार. सपोज मी असं लिहिलं CH3, CH2, CH2, CH2 आणि OH. हा काय केला मी? एक क्रियात्मक गट ॲड केला. आणि या क्रियात्मक गटाचं नाव काय आहे हो? या क्रियात्मक गटाचं नाव आहे अल्कोहोल. लक्षात येते? याचं नाव काय आहे? अल्कोहोल. आता पहा, सपोज हे मी एक शृंखला लिहिलेली आहे. आपल्याला माहिती आहे कार्बन अणू वेगवेगळे कार्बन अणू एकमेकांना जोडून लांबच लांब शृंखला तयार होतात. आणि जेव्हा त्या लांबच लांब शृंखलेला जेव्हा दुसरा विषम अणू तयार होतो त्या ठिकाणी तयार होतं काय होतं? क्रियात्मक गट. सपोज मी असं लिहिलं CH3 OH. हा एक लिहिला. ओके, मिथाइल अल्कोहोल. त्याच्यानंतर CH3 CH2 OH. हा एक लिहिला. हा झाला इथाइल अल्कोहोल. इथं लिहिला CH3 CH2
CH2OH हा एक लिहिला. ओके, म्हणजे प्रत्येकामध्ये जर का बघितलं तर इथं देखील काय आहे, क्रियात्मक गट आहे. इथं देखील काय आहे, क्रियात्मक गट आहे. इथं देखील काय आहे, क्रियात्मक गट आहे. आणि हे जे असणारे क्रियात्मक गट हे कसे आहेत हो, हे सारखेच आहेत. ओके, हे कसे आहेत, इथं देखील OH आहे, इथं OH आहे, इथं OH आहे, इथं OH आहे. समजा असणाऱ्या दिलेल्या संयुगांमध्ये असणारा जर का क्रियात्मक गट सारखा असेल तर बाळांनो त्यांचे रासायनिक गुणधर्म देखील कसे असतात, सारखेच असतात. सपोज मी या ठिकाणी CH3Br लिहिलं. ओके, समजा मी या ठिकाणी CH3CH2Br लिहिलं. सपोज मी या ठिकाणी CH3CH2CH2 आणि Br लिहिलं. आपल्याला बघायचं समजातीय श्रेणी म्हणजे काय. इथं देखील हा ब्रोमीन क्रियात्मक गट आला, इथं देखील हा ब्रोमीन आला, इथं देखील हा ब्रोमीन काय आला, क्रियात्मक गट आला. तिन्ही ठिकाणी काय आला, क्रियात्मक गट सारखा आला. त्यामुळे या सगळ्या संयुगांचे रासायनिक गुणधर्म एकसारखे असणार आहेत. का तर याच्यामध्ये असणारा क्रियात्मक गट सगळीकडे सारखा आहे. आणि हे जे काही आहेत वरती जी संयुग लिहिलेली आहेत, हे आहे इथाइल अल्कोहोल, हे आहे मिथाइल अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल आणि हे आहे प्रोपिल अल्कोहोल. यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असणार आहेत. का हो, कारण की वरच्यामध्ये असणारा क्रियात्मक गट सारखा आहे आणि OH 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 हा आहे क्रियात्मक गट, तर खाली कोणता आहे, Br हा क्रियात्मक गट आहे. आता या अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या कार्बन अणूंच्या शृंखलेला वेगळा विषमाणू तिथं जोडला जातो तेव्हा तयार काय होतो, क्रियात्मक गट. आता पहा, हा जर का क्रियात्मक गट समजा आपण काढून टाकला आणि त्या ठिकाणी फक्त एवढेच शिल्लक ठेवले, तर काय होतं, त्या हायड्रोजनची जागा समजा त्या ठिकाणी दुसऱ्या अणूंच्या संख्येने घेतली तर काय होते हे आता आपण पाहणार आहे. आता समजातीय श्रेणी म्हणजे काय हे तर क्लिअर झालं. आता पहा, आपण अल्केन बद्दल बोलूयात. अल्केन म्हणजे कोण, तर अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे, CnH2n अधिक 2. हे कशाचं झालं, अल्केनचं. ओके, हे आपलं सांगायचं राहिलं होतं, सो हे नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर CnH2n म्हणजे अल्कीन. ओके, आणि CnH2n वजा 2 म्हणजे काय हो, तर अल्काईन. ओके, हे अशा पद्धतीनं हे काय आहे जनरल किंवा जनरली असं लिहितात अल्केन. ओके, हे काय आहे, त्याचं जनरल सूत्र आहे. हे त्याचं काय आहे, एक सूत्र आहे आणि याचं पण काय आहे, सूत्र आहे. आता त्याच्यावरून आपण वेगवेगळ्या अल्केनची उदाहरणं बघितली आहेत, अल्किनची उदाहरणं घेतली आहेत आणि अल्काईनची उदाहरणं घेतली आहेत. आता आपण अल्केनबद्दल बोलूयात. अल्केन म्हणजे CnH2n+2. समजा मी या ठिकाणी nच्या तिथं 1 घेतलं तर याच्यामध्ये काय मिळेल मला पहा, CnH2n अधिक 2. समजा मी या nच्या जागेवर 1 घातलं तर मला कोणतं अल्केन मिळते पहा, 1H 2 गुणिले 1 अधिक 2 किती झाले हो, C1H 2 गुणिले 1 किती झाले, 2 अधिक 2 4. म्हणजेच काय मिळालं मला, आता कार्बन एकच आहे, सो असं न लिहिता मी डिरेक्टली कसं लिहिणार आहे, तर CH4. लक्षात येते, काय मिळालं मला, CH4. दुसरं काय आहे, CnH2n. समजा मी nच्या तिथं n बरोबर 1 लिहिला आणि CnH2n. ओके, C एक झाला, H 2 × 1 इथं काय झाला, CH2. ओके, म्हणजे हे काय झालं, हा झाला मिथेन आणि खाली काय येणार आहे, 2n. अशा पद्धतीने येणार तिथं. हां, त्याच्यानंतर तिसरं जर का आपण बघितलं तर त्याच पद्धतीने येणार आहे अल्केन, अल्किन आणि अल्काईन. हे काय झालं, मिथेनचं झालं. पहा, आता पुढं आपल्याला काय बघायचं आहे, मिथेन तर आपल्याला मिळाला. आता आपल्याला अल्केनच्या बाबतीत बघायचं आहे. समजातीय श्रेणी किंवा सजातीय श्रेणी म्हणजे आहे तरी काय हेच आपल्याला बघायचं आहे. पहा, सगळ्यात पहिलं जे अल्केन आहे ते मी लिहिलं CH4. दुसरं काय लिहिलं, C2H6 इथेन. तिसरं लिहिलं C3H8. चौथं लिहिलं C4H10. याचं नाव काय, याचं नाव काय, याचं नाव काय, याचं आहे मिथेन, याचं आहे इथेन, याचं आहे प्रोपेन, याचं आहे ब्युटेन. ओके,
एवढी बास आहे. प्रत्येकामध्ये जर का बघितलं तर काय फरक दिसतोय तुम्हाला? इथं कार्बन किती आहे? 1 आहे. इथं हायड्रोजन किती आहेत? 4 आहेत. इथं कार्बन किती वाढले? 2 वाढले. इथं किती वाढले? 6 झाले. 4 चे 6 झाले. म्हणजे याच्यात आणि याच्यात किती कार्बन आणि हायड्रोजन वाढले हो? पहा, या दोघांमध्ये किती कार्बन आणि हायड्रोजन वाढले? तर 1 कार्बन वाढला. पहा ना, इथं किती आहे? 1 आहे. इथं किती आहे? 2 आहे. म्हणजे 1 कार्बन वाढला. इथं हायड्रोजन किती आहेत? 4 आहेत. इथं किती आहेत? 6 आहेत. म्हणजे हायड्रोजन किती वाढले? इथं 2 वाढले. ओके, सेम तसंच या दोघांमध्ये काय दिसतंय? इथं किती कार्बन आहेत? 2. इथं किती आहेत? 3. म्हणजे कार्बन किती वाढला? 1. इथं किती वाढले? 2. इथं पण CH2. इथं पण सेम काय होणार आहे? CH2. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक तिथं गट ॲड होणार आहे. कोणता गट ॲड होणार आहे? CH2. अशा पद्धतीनं जेव्हा एक काय होतं त्या ठिकाणी? तर CH2 ग्रुप ॲड होत जाऊन तिथं संयुगांची लांबच लांब श्रेणी तयार होते. त्याला काय म्हटलं जातं? समजातीय श्रेणी असं म्हटलं जातं. आता सम म्हणजे सारखाच आहे का? सारखाच सगळीकडे CH2 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 आहे. समजातीय आणि लांबच लांब काय होते? श्रेणी तयार होते. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? समजातीय श्रेणी असं म्हटलं जातं. पहा, आपण पाहतोय समजातीय श्रेणी. प्रत्येकामध्ये जर का पाहिलं तर काय ॲड होत गेलेला आहे? तर CH2 हा जो घटक आहे किंवा गट आहे हा काय गेलेला आहे? ॲड होत गेलेला आहे. समजा मी इथं दिलं C5H12. लगेचच दिसते आपल्याला एक हायड्रोजन वाढतोय, एक कार्बन वाढतोय, 2 हायड्रोजन वाढतायत. याचं नाव आहे पेंटेन. ओके, मग या दोघांमध्ये देखील काय आहे? तर CH2 ग्रुप वाढलाय. म्हणजेच आपण इथं काय म्हणू शकतो? क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्या गेल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते त्याला समजातीय श्रेणी असं म्हटलं जातं. काय म्हटलं? पहा, क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी क्रियात्मक गट जोडला गेल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते, त्या श्रेणीला समजातीय श्रेणी असं म्हणतात. समजातीय श्रेणी असे म्हणतात. उदाहरणार्थ अल्केनची समजातीय श्रेणी असते. इथं दिसती आपल्याला ही अल्केनची आहे. त्याच्यानंतर अल्कोहोलची असते, अल्कीनची असते, अल्काईलची असते, अल्डिहाइडची असते. अल्केनची समजातीय श्रेणी अल्केनचीच लिहिते फक्त, कारण की अल्केनचीच आधी आपण समजून घेऊयात. पहा, प्रत्येका ठिकाणी प्रत्येकाच्या जागी काय झालेलं आहे? तर CH2 हा जो काही घटक आहे हा ॲड होत गेलेला आहे. हे आणखी क्लिअरली तुम्हाला दाखवू का? पहा, इथं दाखवते मी तुम्हाला कसं होतं. तर हे आपण पुसूयात. पहा, एका विशिष्ट हायड्रोजनच्या जागी काय झाला? क्रियात्मक गट ॲड झाला. क्रियात्मक गट ॲड झाल्यामुळे काय झाली? लांबी वाढली. लांबी वाढल्यामुळे काय झालं? तर जोडला गेल्यामुळे त्या संयोगांची श्रेणी तयार होते. याला काय म्हटलं जातं? तर सजातीय श्रेणी किंवा समजातीय श्रेणी असं म्हटलं जातं. आता मी तुम्हाला अल्केनचं दाखवते कशा पद्धतीने तिथं होतंय, म्हणजे तुमच्या अजून छान ते लक्षात येईल. पहा, या ठिकाणी मी पहिलं उदाहरण दिलं आणि ते असं व्यवस्थित फोडून लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय आहे? मिथेन. मिथेन मी असा लिहिला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. CH2 CH2 CH. ओके, CH4 असा लिहिला. आता दुसरं मी इथं दाखवते. पहा, काय आहे? C2H6 C2 आणि हायड्रोजन किती आहेत? तर 3 आहेत. इथं एक लिहिला, इथं एक लिहिला, इथं एक लिहिला, इथं
आणि इथं. ओके. तिसरं C3H8 कार्बन किती आहेत? 3. C3 हायड्रोजन, C3 हायड्रोजन 8. ओके, झाले 8. आता इथं चौथं पहा काय आहे? C4H10 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5 6. ओके, म्हणजे टोटल किती झाले हो हायड्रोजन? तर इथं एक, इथं एक, इथं एक, इथं. आता मला सांगा आपल्याला काय करायचे? CH2 घटक किती आहेत प्रत्येकामध्ये? याच्यामध्ये किती आहे हो? हा 1, बरोबर. किती आले याच्यामध्ये? 1 आला. बरोबर. आता याच्यामध्ये किती आले? तर किंवा आपण असं लिहू शकतो, हा नको लिहूयात, हा लिहिला तर आपल्याला 2 दाखवावे लागतील. सो आपण काय लिहूयात? तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल. आपण काय करूयात? हा घेऊयात. ओके. CH2 किती झाला? 1 झाला. इथं पहा, हा एक घेतला आणि हा एक घेतला. किती झाले CH2? 2 झाले. बरोबर. इथे किती झाले? 1 झाले. आता या ठिकाणी जर का घेतले तर प्रत्येक ठिकाणी यात किती होता? 1. इथं किती झाले? 2. इथं हा 1, हा दुसरा आणि हा तिसरा. किती झाले? 3 झाले. म्हणजे एक CH2 काय झाला? याच्यात 1 होता, याच्यामध्ये आणखीन 1 वाढत गेला. याच्यात 2 होते, याच्यात आणखीन 1 वाढला. आता इथं 3 आहेत म्हणल्यानंतर इथे किती येणार आहे? तो 4 येणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं काय होत जातं? तर संयुगांची श्रेणी तयार होत जाते. प्रत्येक ठिकाणी CH2 हा घटक जो आहे हा वाढत जातो. अशी जी श्रेणी आहे तिला काय म्हटलं जातं? समजातीय श्रेणी. किती झाले हे? 4 झाले. ओके. हे तुम्हाला कळावं म्हणून काय दाखवलेलं आहे? फोडून दाखवलेलं आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक तक्ता लिहिलेला आहे. नाव, रेणूसूत्र, त्याच्यानंतर संक्षिप्त रचनासूत्र, कार्बन अणूंची संख्या आणि CH2 घटकांची संख्या असं लिहिलेलं आहे. म्हणजे पहिला जो तक्ता दिलेला आहे हा अल्केनची समजातीय श्रेणी, त्याच्यानंतर अल्कोहोलची आहे, त्याच्यानंतर अल्किनची आहे. आता खालचे 2 जे आहेत हे तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत. जे पहिलं आहे ते आपण शोधूयात. ओके. पहा इथं लिहिते मी. तो जो तक्ता दिलेला आहे तो काय आहे पहा. होमोलॉगस सिरीज. आता इथे लिहूयात आपण नाव, इथं लिहूयात रेणूसूत्र, इथं लिहूयात, इथं काय लिहूयात? पुढचा पॉइंट आहे संक्षिप्त रचनासूत्र. संक्षिप्त रचनासूत्र. याला थोडीशी जागा मोठी ठेवूयात कारण की रचनासूत्र लिहायचं आहे आपल्याला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहायचा आहे. सो जागा जास्त लागेल. त्याच्यानंतर कार्बन अणूंची संख्या आणि काय आहे हो? तर CH2 घटकांची संख्या. डिटेल नाही लिहित, तुम्ही समजून घ्या. कार्बन अणूंची संख्या आणि इथं CH2 घटकांची संख्या. पहा आता पहिलं कशाचं बघतोय आपण? होमोलॉगस सिरीज. तर अल्केनची. कशाची पाहतोय? अल्केनची समजातीय श्रेणी आपण पाहतोय. बरोबर. तर सगळ्यात पहिलं नाव काय असतं हो? कुठलं आहे अल्केन? सगळ्यात पहिलं मिथेन. ओके. दुसरं त्याचं रेणूसूत्र काय असतंय मिथेनचं? CH4. ओके. त्याच्यानंतर आपण आधी नाव लिहून घेऊयात म्हणजे आपल्याला पुढचा पाहता येईल. इथेन. ओके. C2H6. त्याच्यानंतर प्रोपेन. ओके. C3H8. ओके. त्यानंतर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ओके. C4H10. ओके. त्याच्यानंतर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. C5H12. त्याच्यानंतर हेक्झेन. ओके. C6H14. एवढं ठीक आहे? ठीक आहे. आता संक्षिप्त रचनासूत्र. संक्षिप्त रचनासूत्र कसं लिहितो आपण याचं? तर पहा CH4 1 2 3 4. कार्बन अणूंची संख्या किती आहे? 1 आहे.
आणि याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलं CH2 घटकांची संख्या किती आहे, ती देखील एकच आहे. आता याच्यामध्ये किती आहेत, तर 2 आहेत. ओके, ते कसं लिहिणार आहे आपण, इथं आपण असं थोडंसं रेष मारूयात, म्हणजे H H H H H आणि H. कार्बन अणूंची संख्या किती आहे, 2 आहे. आणि CH2 किती आहे, तो हा 1 आणि हा 1, म्हणजे तो पण किती झाला, 2 झाला. ओके, त्याच्यानंतर तिसरा आहे प्रोपेन. ओके, आता हे थोडंसं असं झालेलं आहे, सो ते तुम्ही समजून घ्या. असं आहे, आपल्याला जागा पुरत नाही आहे. असं करूयात, ब्युटेनचं स्ट्रक्चरला जागा पुरणार नाही, सो आपण असं करूयात, तुम्ही ते समजून घ्या. पेंटेन आणि पेंटेनचं स्ट्रक्चर आपण इथं काढू आणि अशा पद्धतीने. ओके, हे समजलं, किती आहेत, 2 आहेत. पुढं C3, 2 3, इथं एक, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, छोटाच काढते आता, आपल्याला जागा कमी आहे. 1 1 1 आणि 1. CH2 किती आहेत, 1 2 3. कार्बन अणूंची संख्या 3. CH2 घटकांची संख्या ती देखील 3. इथं किती आहेत कार्बन, तर 4 आहेत. ओके, ब्युटेनचं बघतोय ना आपण, 1 2 3 4. ओके, इथं एक, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं देखील हायड्रोजन, हायड्रोजन हायड्रोजन आणि इथं देखील हायड्रोजन. किती येत आहे तो, तर पहा, कार्बन अणूंची संख्या किती झाली, 1 2 3 4. सो मी लिहिली 4. आणि CH2 पण किती झाले, 1, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, हा किती झाला, 4. मग आता इथं लिहायची गरज आहे का, डिरेक्टली तुम्हाला समजेल किती येणार आहे. पेंटेनमध्ये 1 2 3 4 5, पेंटेनमध्ये 5च येणार आहे. आणि CH2 घटकांची संख्या पण किती येणार आहे, 5 येणार आहे. जेव्हा अशा पद्धतीने येतं, क्रमाक्रमाने वाढत जाणारी जी लांबी असणाऱ्या शृंखलावर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी काय होतं, क्रियात्मक गट जोडल्या गेल्यामुळे त्या संयुगांची एक विशिष्ट अशा प्रकारची श्रेणी तयार होते, त्याला समजातीय श्रेणी असं म्हणतात. आता या तक्त्याच्या पुढे काय दिलेले आहे, उत्कलनांक दिलेले आहेत. प्रत्येक हा जो काही अल्केन आहे त्याचा उत्कलनांक दिलेला आहे. प्रत्येक हायड्रोकार्बनचे उत्कलनांक दिलेले आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. आणि राहिलेल्या ज्या 2 समजातीय श्रेणी आहेत, म्हणजे कोणती, अल्कोहोलची समजातीय श्रेणी आणि दुसरी कोणती आहे, तर अल्किनची समजातीय श्रेणी. या 2 समजातीय श्रेणींचे जे काही CH2 घटकांची संख्या आहे आणि कार्बन अणूंची संख्या आहे, हे तुम्ही तिथं फाइंड आउट करायचं आहे. पहा, समजलेलं आहे तुम्हाला समजातीय श्रेणी म्हणजे काय. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघूयात, समजातीय श्रेणींचे गुणधर्म किंवा त्याची वैशिष्ट्य पाहूयात. आत्ता आपण थांबतोय.